अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना थेट आव्हानच दिलंय। रामदास कदम यांच्या उद्योगांचीच त्यांनी चौकशी करावी। 1993 ला काय उद्योग केले हे समोर येईल। मुख्यमंत्र्यांनी नासके आंबे मंत्रिमंडळातनं काढावेत अशी विनंती सुद्धा अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांना केलेली आहे आणि यावर सुद्धा रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। कोणाला बंगले बांधून दिले खेडमध्ये, त्या बंगल्यावरनं काय राजकारण झालं, काय गोंधळ झाला, हे सगळं आलं पाहिजे। आणि जर नार्कोटिक्सला शक्य नसेल तर त्यांचा मुलगा हा आता योगेश कदम गृहराज्यमंत्री आहे। गृह खात्याची सूत्र त्याच्या हातात आहेत। आपल्या बापाने काय उद्योग केलेत 1993 ला याची देखील चौकशी झाली पाहिजे। या चौकशीची मागणी मी करतोय आणि यावेळेला मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही किती वेळा ह्यांना वाचवणार। असे हे सगळे तुमची बदनामी करतायत सरकारची। मुख्यमंत्र्यांनी तरी स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी अशा मंत्र्यांना हाकलून दिलं पाहिजे आणि हे जे असे नासके आंबे आहेत मंत्रिमंडळातले ते काढले पाहिजेत। अख्ख्या मंत्रिमंडळामध्ये फक्त एकटा योगेश कदम तुम्हाला दिसतो, फक्त रामदास कदम तुम्हाला दिसतो। पहिल्या दिवसापासून फक्त योगेश कदम, फक्त योगेश कदम। फोटो दाखवायचे राजीनाम्यामध्ये, फोटो दाखवायचे राजीनाम्यामध्ये। तुझ्या बापाचे अवकाश आहे, ठेव राजीनाम्यामध्ये। तुला राजीनामा पाहिजे म्हणून त्याला काय अख्खा मंत्रिमंडळ तो मागला कोणाचा ते नाही का होत। आणि म्हणून ही फक्त नौटंकी आहे। सुडाच्या भावनेनं काम केलं जाते, सुडाचं सूड। कदम कुटुंबियांच्या भोवती सूड होण्यासाठी, योगेश कदमला पाडण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सगळे प्रयत्न केले योगेश कदमसाठी। तरी देखील योगेश कदम निवडून आला, आता विधिमंडळामध्ये आला, राज्यमंत्री झाला। त्यांच्या नाकावर ठिचून ते त्याला लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।